प्रेमात माणूस अंध होतो हे पण आपण ऐकतो, पण या प्रेमात कोणी माणसाचे 300 तुकडे करू शकतं का? होय, 300. आणि अजून कमाल म्हणजे आरोपी तुरुंगाच्या बाहेर आहे. चला तर मग सुरू करूयात ही कहाणी, नीरज ग्रोवर मर्डर केस. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर. कथा आहे 2008 सालची. मुंबई, सगळ्यांचं स्वप्नाचं शहर. इथे नीरज ग्रोवर नावाचा तरुण एक टीव्ही प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होता. क्रिएटिव्ह होता, स्मार्ट होता आणि इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमवत होता. तेव्हा एक कन्नड अभिनेत्री मरिया सुसाईराज ही तिचं नशीब आजमावायला मुंबईत आली होती. नीरज आणि मारिया या दोघांची ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून जवळीक. आता इथे एक तिसरं पात्र दाखल होतं, नेव्हीचा ऑफिसर M मॅथ्यू. पण या तिघांच्या नात्याचा हा गुंता इतका घातक ठरेल हे कुणालाच माहीत नव्हतं. 6 मे 2008 रोजी नीरज मारियाच्या घरी जातो. ती नव्या घरात शिफ्ट होत होती म्हणून मदतीला गेलेला होता आणि रात्री तिकडेच थांबतो. तेव्हा अचानक मरियाला तिचा बॉयफ्रेंड मॅथ्यू फोन करतो. फोनवर बोलताना त्याला पार्श्वभूमीत नीरजचा आवाज ऐकू येतो. तिथूनच सगळं सुरू होतं. मॅथ्यूच्या मनात संशयाचा किडा वळवळायला लागतो. मरिया नीरजसोबत एकटी आहे, त्याचं घरात थांबणं म्हणजे नक्की काय? तो लगेच तिला सांगतो, तुला त्याला घरी पाठवायला पाहिजे. पण मरिया दुर्लक्ष करते. मैथूचा राग अनावर होतो. तो कोचीहून फ्लाईटने थेट मुंबईला मरियाच्या घरी येतो. तिथं काय होतं? मैथू आणि नीरजमध्ये जोरदार भांडण होतं. हातघाई होते आणि अचानक मैथू हातातल्या चाकूने नीरजवर वार करतो. त्या एका क्षणात सगळं संपतं. नीरज ग्रोवर ठार. पण आता प्रश्न निर्माण होतो, पुरावे नष्ट कसे करायचे? इथून पुढे काय झालं ते तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कल्पनेबाहेरचं आहे. मरिया आणि मैथू दोघांनी मिळून नीरजचा मृतदेह 300 तुकड्यामध्ये कापला. हो, 300 तुकड्यांमध्ये. त्या तुकड्यांना प्लास्टिक बॅगमध्ये भरलं, जंगलात नेलं आणि तिथे नेऊन जाळून टाकलं. यावरच नाही, त्यांनी घरात सगळी गोष्टींचा चेहरा मोहरा बदलून टाकला. रक्ताचे डाग, फरशी, बेडशीट, फर्निचर सगळं बदलून टाकलं. इतकं की पोलीस देखील पहिल्यांदा काहीच लक्षात घेऊ शकले नाहीत. काही दिवसांनी नीरजचा काहीच पत्ता लागत नाही. मग त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी पोलिसांना मिसिंग कंप्लेंट तक्रार दाखल करायला लावली. काही काळ गेला आणि एक दिवस मरिया पोलीस स्टेशनमध्ये आली. तिच्याकडे नीरजचा मोबाईल होता. तेव्हाच पोलिसांना संशय येतो, कुठे आहे नीरज? त्याचा फोन तुमच्याकडे काय करतोय? मरियाची चौकशी सुरू झाली, पण ती वारंवार जबाब बदलत राहिली. पोलिसांनी थोडा दबाव टाकल्यानंतर तिनं अखेर कबुली दिली. मैथू आणि मरिया दोघांनाही अटक केली जाते. मग सुरू होतो कोर्टातील लढाई. इथे फॉरेन्सिक टीमने जबरदस्त काम केलं होतं. खूप तपशिलावर रिपोर्ट तयार केले होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या केसचा निकाल काय लागतो. मरियावर हत्येचा आरोप सिद्ध झाला नाही, कारण कोर्टानं म्हटलं हत्या मैथूननी केली होती, मरियानी नाही. तिला मिळाली फक्त पुरावे लपवणं आणि मृतदेहाची विटंबना करण्यासाठी 3 वर्षाची शिक्षा. ती शिक्षा तिच्या आधीच्या अटकेच्या कालावधीतच पूर्ण झाली होती आणि ती तुरुंगातून बाहेर पडली. हे ऐकून तुम्ही विचार करत असाल, माणसाचे 300 तुकडे करणारी स्त्री कशी काय सुटली? तर इथेच कायद्याचा एक पैलू समजून घ्यायला हवा. भारतीय कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यात सिद्ध पुरावा नसेल तर कोर्ट फक्त शंकाच्या आधारावर शिक्षा देऊ शकत नाही. इथे मरियाच्या हातातून खून झाल्याचा थेट पुरावा नव्हता, त्यामुळे तिला फक्त मृतदेहाची
विटंबना आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल शिक्षा झाली. हे प्रकरण म्हणजे प्रेम, संशय आणि गुन्ह्याची एक धक्कादायक मिसळ आहे. एक चांगलं भविष्य असलेला तरुण नीरज एक संशयामुळे एक क्षणातच संपला. एक अभिनेत्री जी अभिनय करायला आली होती ती तुरुंगात गेली आणि एक नेव्ही ऑफिसर देशाचं रक्षण करायचं ज्याचं काम होतं त्याने खून केला. आपण काय शिकायचं इथून? प्रेमात विश्वास हवा, पण अंधविश्वास नको. संशयाला बळ देऊन जीवाचं नुकसान करणं कुणासाठीही फायदेशीर नसतं. ही होती नीरज ग्रोवर मर्डर केसची कहाणी. तुमचं या केसवर काय मत आहे? मरिया सुटली याला तुम्ही न्याय मानता का? कमेंट्समध्ये जरूर लिहा. पसंतीचं बटन दाबा, शेअर करा आणि अशाच गुन्हेगारी आणि कायद्याच्या कहाणीसाठी ओमकारस कानून कट्टाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढेच अशाच एक क्राईम थ्रिलर स्टोरीमध्ये. तोपर्यंत सावध रहा, सहज रहा आणि कायद्याची बाजू समजून घ्या. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकारस कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय भारत.